कळवण। चणकापूर धरणात इसमाचा बुडून मृत्यू। मयत इसम परराज्यातील असल्याची माहिती। पाणबुडी स्थानिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह सापडला। अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील चणकापूर धरणात एका इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चणकापूर धरणात एक इसम बुडाल्याची माहिती अभोणा पोलिसांना मिळाली। घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। धरण परिसरात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने शोधकार्य कठीण झाले होते। तातडीने पुणे येथून पाणबुडी बोलविण्यात आली। आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी पाणबुडीने शोध घेत काही वेळातच इसमाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। सदर मृत व्यक्तीचे नाव रामलाल निषाद, राहणार दर्यापूर, जिल्हा फतेपूर, उत्तर प्रदेश असे असून तो चणकापूर धरण गेटच्या सर्व्हिसिंग कामासाठी आलेला होता असे समजते। काम संपल्यानंतर आंघोळीसाठी तो धरणात उतरला असता तो पाण्याच्या खोल भागात बुडाल्याचे सांगितले जात आहे। शोधकार्यात पोलीस कर्मचारी आशिष बागुल, विठ्ठल बागुल वसावे, घोंगडे, पोलीस पाटील नंदू जगताप तसेच स्थानिक नागरिकांनी मोठे परिश्रम घेतले। मृतदेहास पंचनामा करून अभोणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले। घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस करीत आहेत। दरम्यान या घटनेने चणकापूर धरण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। लोकशाही 18 न्यूज मुख्य संपादक बापूसाहेब देवरे, अभोणा, कळवण।